तुझ्या पुढे मी आई तुझ्या पुढे मी आजन्म लीन राहील जोवरी प्राण माझा माझ्या अधीन राहील नाही तुझ्या विना हे माझे जीवन मरण मेलो तरी तुझे गुण गाण्यात विलीन राहील कुटुंबामध्ये 5 व्यक्ती असते आणि भाकरी 4 असते तर ज्यावेळी जी म्हणते की मला भूक नाही ती म्हणजे रमाई समाज आणि कुटुंब यामध्ये जर फरक विचारला रमाई बाबासाहेबांना विचारतात की बाबासाहेब कुटुंब आणि समाज मध्ये फरक काय बाबासाहेब म्हणतात की रमाई जो आपला समाज आहे हा समाज हिऱ्यासारखा आहे आणि कुटुंब हा आपला सोन्यासारखा रमाई म्हणतात की सोनं आणि हिऱ्यामध्ये फरक काय बाबासाहेब रमाईला समजावून सांगतात की जो समाज आहे जो कुटुंब आहे तो सोन्यासारखा आहे जो कधीही वागतो मोडतो पण त्याला आपल्याला पुन्हा घडवता येतं असं हे कुटुंब असतं पण समाज मात्र हिऱ्यासारखा आहे कारण एकदा जर का हिऱ्याला तडा गेली तर तो मात्र कधी जोडू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला समाजासाठी कार्य करायचं आणि रमाई त्याला साथ देतात आणि आज याच आपल्या आदर्शवादी दिव्य शक्ती आपल्या माईची आज रमाई आहे आणि ती जयंती गीत मी आपल्या समोर सादर करीत आहे देऊनी आमची वाढवली श्रीमंती
रमाईची जयंती आज रमाई बालवयापासून दुःख झेलत मायचं छत्र हरवलं बापाचं छत्र हरवलं पण भाऊ बंधूंना घेऊन मात्र रुक्मिणी कशी नांदली आणि कशी आली हे ह्या गीतातून सादर करतात. अरे वनंद गावात भिगू आणि रुक्मिणीच्या पदरी म्हणून म्हणायचंय मला ममतेला रमाईच्या जगात तोड नाही ममतेला जगाईच्या जगात तोड नाही दुधे तिच्या दुधाहून काहीही गोड नाही 56ला पाजिले जे भीमाने धम्म अमृत त्या धम्म अमृताला या विश्वातही तोड नाही. अरे उजळून आल्या तारे धरलेली आसमानची बघा आजीकडे तिकडे लक्ष प्रकाश का रमाईची जयंती म्हणून अरे गर्वाने करूया साजरी अरे गर्वाने करूया साजरी रमाईची जयंती पण महिला जर का पुढे जात असतील तर पुरुषांनी कधी खंत करू नका. आपल्या घरातली महिला आहे तिला पुढाकार द्या चांगल्या कामात तिला सहकार्य करा कारण आज महिला पुढे आलेल्या आहेत प्रत्येक कार्यात आज पुढे झालेला ही देण आहे ती देण फक्त आणि फक्त बाबासाहेबांची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक पुरुषांना सांगेल मी कुटुंबातील की जर स्त्री ही समाजासाठी चांगलं कार्य करत असेल तर तिला मात्र पाठिंबा द्या म्हणून म्हणायचंय मला विश्व कोहिनूर घडीला भारत
तीळ मनी तुटावे विकणार नाही अरे विकणार नाही अरे विकणार नाही कधी बरोबराती विकणार नाही त्याला माझे कधी फिरू शकत नाही पण आता जे काही बाबासाहेबांची चळवळ आहे ती आपल्याला पुढे नेऊन ते करायचं ते पुढे चालवायचे आहे आपल्याला आपल्या समाजामध्ये पाय खिचणारे अनेक लोक असतात पण ह्या गद्दार लोकांना आपल्याला ओळखायचं आहे यांना मागे सोडून आपल्याला मात्र बाबासाहेबांनी जो गाणं आपल्यावरती सोडलेला आहे समाजावरती तो गाणं पुढे पुढे नेत चालायचं आपल्याला म्हणून म्हणायचं नाही विकणार नाही अरे विकणार नाही बरोबराती अरे विकणार नाही बरोबराती गर्वाने करूया साजरी अरे गर्वाने करूया साजरी काय साजरी करायचंय इतक्या शांततेत साजरी होणार आहे का होणार आहे का तुमच्या जल्लोषात तर ताली वाजवा गर्वाने करूया साजरी अरे गर्वाने करूया साजरी रमा आईची जयंती आपल्या शेवटच्या कडव्यात तिच्या परितीचं भुजिन होय वाघाची वरती अरे तिच्या परितीचं भुजिन होय वाघाची वरती तव कार्याच्या जाणीवेत घ्यावी तुम्ही स्फूर्ती आज बाबासाहेबांची फक्त भारतातच जयंती होती आज संपूर्ण विश्वामध्ये बाबासाहेबांची जयंती मनवली जाते आणि याला पाठिंबा दिला ते फक्त आणि फक्त म्हणून म्हणायचं मला प्रवीण बरी विश्व सारे गायल अरे प्रवीण बरी विश्व सारे गायल मराठी आज आनंदाचा दिवस आहे रमाई आपल्या वाट्याला आली नसती तर आजही आपण झूल फूल करत देव करत देवाला जाऊन बसलो किडा माकडांसारखं जीवन होता जनावरांना मान सन्मान होता पण आपल्याला मात्र जनावरांपेक्षाही पुत्रापेक्षाही आपले आणि ते केलं फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे झालं की नाही म्हणून काय करायचे जयंती गर्वाने करूया साजरी अरे गर्वाने करूया साजरी रमा आईची जयंती
साथ विमाला देऊन आमची